विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकीचे बारे वाहायला सुरुवात झाली। याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। दरम्यान यानंतर काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूया। या निवडणुका वेगळ्या आहेत, त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी 1 लाख रुपये नारा दिला असेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत संजय राऊतांनी दिले। स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे असं वक्तव्यही संजय राऊतांनी केले। दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही। भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही। ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत, त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे। हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी 1 लाख रुपये नारा दिला असेल। त्यांचा पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। 3 वर्षाआधी महानगरपालिका बरखास्त झाली आणि मला वाटते की आता 3 वर्षापासून काँग्रेसचे कार्यकर्ता कामाला लागले आहे। निवडणुकीच्या मतदारसुद्धा आतुर आहे निवडणुकीला, कारण की सामान्य जनतेचे प्रश्न आहे ते महानगरपालिकेतूनच सुटतात। नागपुरात जर कोणाची इच्छा नसेल तर आमची स्वबळाची तयारी केव्हाही राहू शकते। किती जागा लढणार स्वबळ? पूर्ण जेवढ्या 151 तेवढ्यासुद्धा लढू शकतो ना। निवडणुका स्वबळावर लढायच्या की एकत्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली। तर आगामी निवडणुका या ठाकरे गटासाठी पैसे खाण्याची शेवटची संधी असल्याचं म्हणत शिरसाटांनी ठाकरे गटावर टीका केली आहे। मी राऊत साहेब काय बोलले हे नीटसं ऐकलेलं नाही आणि असं आम्हाला काही आघाडी म्हणून लढायचे किंवा एकट्याने लढायचे किंवा आमचा अजून काही स्टँड असेल तर या सगळ्या भूमिका जाहीर करण्याचा अधिकार पक्षामध्ये पक्षप्रमुखांकडे अबाधित आहे। कसलं स्वबळावर लढवणार आहे? काय तुमच्याकडे बळ राहिलं? आता उदाहरण पाहिलं तर आमच्या संभाजीनगरचं बघा, ज्या बाहेरून घेतले त्यांच्याकडून पैसे घेतले, तिकीटे दिली, पडले ते। म्हणून आता स्वबळावरचं नाही तर ही शेवटची संधी या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा त्यांना पैसे खाण्याचं जी चटक लागलेली ती हौस पूर्ण करून घ्यायची। एकीकडे मविया संजय राऊतांच्या विधानानंतर काँग्रेसनेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे महायुती म्हणून मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। महायुती म्हणून 227 वॉर्डामध्ये आम्ही तयारी करणार, त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक आम्ही लढवणार एकजुटीने, ताकदीने आणि मुंबईकरांना अपेक्षित सत्ता मिळवणं हा भाग नाही आहे, मुंबईचा विकास करणं हा आमचा अजेंडा आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे। एप्रिलनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका, 22 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी निवडणुकीसाठी लागणार। पालिकेत प्रभाग रचना, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगानं ठरवावी की राज्य सरकारने याबाबतचाही निर्णय होणार। दरम्यान सुप्रीम कोर्टातील याचिका निकाली निघाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार। विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मविया आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र या निवडणुका मविया एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.